तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर दुपारचे वाजले 2 आणि आम्ही एवढ्या उन्हात चाललो आहे मॅचला. येऊन निखिल आता न्यायला आला आहे आणि निखिल न्यायचा आला आहे कारण की आज तालुका हाप आहे आणि मोठी टुर्नामेंट आहे. डांगे चषक 2.5 लाखची प्राईज आहे. 2.5 लाख प्राईज आहे. 20,000 रुपये एंट्री फी आणि सगळी एंट्री फी डॉक्टर राहुल कोळकर सरांनी भरली आणि चान्स दिला आहे खेळण्यासाठी. तर चला जाऊया, आता जायचं. अजून पुढं बोलत जाऊया. आता पटकन इथून जायचं आहे, गडबड आहे म्हणून लगेच जाऊया आपण. तर आता आमची सगळी टीम इथं आलेली आहे. तुम्हाला टीम दाखवतो. अनवानीच उभारला बिना चपलाला गाडीत बसायला फोरला. हे सगळे प्लेयर आहेत. आमचा SK माझं तिकीट बंद करतो आणि काय 1 नंबर खेळायचा आणि चांगली बॉलिंग करणार आहे आणि जिंकायचं आपल्याला. फुल कॉन्फिडन्स जिंकायचा प्रयत्न तर करायचाच आहे. मोठी टुर्नामेंट आहे. तर चला जाऊया. Okay, let's go. तर आता ग्राउंडवरती आलो आहे आणि तुम्हाला नियोजन दाखवतो. आता पाठीमागं सगळं नियोजनच आहे. हे आमची टीम आल्या, बघण्यासारखं नियोजन केलं. आता दिवसाचा व्ह्यू बघा किती आहेत. आता फ्लड लाईट ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 फ्लड जोडलेत. डगआउट पवेलियन बसायला कसं केलेत, तंबू केलेत. हे 2 पवेलियन आणि इथं लोकांना VIP लोकांना म्हणजे बसून मॅच बघायला आणि मेन म्हणजे प्रमुख पाहुण्यांना इथं ही केले आहे. आपलं पडदा बसून म्हणजे चांगलं डेकोरेशन केलं. तर मला बोलता पण येईना, त्यामुळं नियोजन चांगलं केले. दिसायला ग्राउंड बघा कसलं देखणं पान दिसायला लागले. बाबा फील भारी. एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला लागली आपण आणि एवढं फुल एक्साइटमेंट. पाणी बिनी मारून रोलिंग करून सगळं ग्राउंड व्यवस्थित बनवलेलं आहे. आता खेळायला मजा येणार आहे. बॅटिंग तेवढी झाली पाहिजे. 2-3 मॅच एवढा म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स लो झाल्यासारखं झाले. त्यावेळी कॉन्फिडन्स जरा फुल करायचा प्रयत्न करेन. तर विकेटच्या सध्या मधोमध आली बरोबर आणि आमचं गडी लई खुश आहेत. सेल्फी काढायला लागलेत कारण का एवढी मोठी टुर्नामेंटला डॉक्टरनं चान्स दाखवला आहे, म्हणजे विश्वास दाखवला आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि सेंटरवरनं असलं भारी ग्राउंड दिसायला लागले. पुढं पडदा पूर्ण ब्लॅक सगळं डेकोरेशन करून टाकले की कोण माहे नको मला बॉल दिसला नाही. ही नाही. ह्या साईडला स्टेज आणि दुसरा स्टेज इथं आहे. 2 स्टेज मारले आहेत आणि विकेट तुम्हाला दाखवतो. जोन पूर्णपणे इंटरनॅशनल विकेट आहे. ही काय थोडं मातीमुळं झालं आहे, पावसामुळं झालं आहे, निघून गेले. बाकीची विकेट बघा पूर्णपणे कसं दिसतं. इंटरनॅशनल खेळल्यासारखा फील यायला लागला आहे. का असं लई डेंजर दिसायला लागले ग्राउंड. त्यात आणि मेन म्हणजे किट भेटणार आहेत. लोअर टी-शर्ट आता सध्या तर साधं घातले तोपर्यंत, नंतर कमिटीकडून किट घातल्यानंतर तर लेच भारी दिसणार आहे. तुम्हाला दाखवतो. आणि गाणा बॉलर ना बॅट्समन बी आहे, बॉलर बी आहे आणि सर आहेत जाकाबर. सर कसं वाटायला लागले? अतिशय जबरदस्त माहोलच आहे सगळा. माहोल डेंजर शेवट लय भारी नियोजन केले. आणि लाईटचा रात्री लाईट लावल्यावर पण दाखवतो तुम्हाला कसं दिसते. तर आता आम्ही किट करून तयार आहे. आमचं किट लोअर काय भेटले नाही कारण का टाईम नव्हता. आणि आता निखिल किती खुश झाला आहे. हे आमचा आयकॉन आणि संतोष कदा. हे मागं बघ रे, मागं बघले एवढं तुला घेत नाही बघ. हे असं करते बघा, ब्लॉगमध्ये घेतलं नाही दंगा करते आणि घ्यायला लागले फोनवर बोलत बसते. तर आता 5:30 वाजलेत आणि मॅचचा टाईम झाले आणि आमची सगळी टीम मैदानात आहे. SK सर होल्डर आमचा आणि पुढं टॉससाठी नियम सांगायला लागले ते बॉलचा. यानंतर टॉस होणार आणि सामना चालू होणार आहे आपला. खेळायला फुल म्हणजे धाकधूक बॅटिंग झाली पाहिजे. अलग प्रेशर, पण त्या प्रेशरमध्ये खेळणं गरजेचं आहे. त्याशिवाय माइंडसेट ठीक होत नाही. टॉस करताना प्रणिल गिल्डे साहेब आणि टॉस आम्ही जिंकलेला आहे. तर पहिली मॅच झाल्या आणि पहिला आम्ही बॉलिंग करत जिंकून 7 ओव्हरला अपोजिट संघाला फक्त 56वर थांबवलेला आणि मग किती 46वर फक्त थांबवलेलं. 42 बॉलला 46चं टार्गेट होतं आणि ते टार्गेट आम्ही निवांत 3 ओव्हर राखून केलं. 5 ओव्हरमध्ये संपवलं आणि नाईटचं नियोजन तुम्हाला दाखवतो बघा. लाईट लागल्यात सांगली जिल्ह्यात. सगळ्यात पहिला एवढ्या मोठ्या लाईटा भेटले सांगली जिल्ह्यात पूर्ण.
आणि मैदानात चालू असेल सामना पुणे विरुद्ध शिराळा हा सामना चालू आहे. त्यांच्यात जो जिंकल तो आमच्यासोबत विनर असणार आहे. आम्ही जिंकून तर पहिल्यांदा पिचचा अंदाज घेऊन जरा बरं वाटायला लागले. बॉल स्किटी आहेत. आम्ही प्लस पॉईंट झालं की टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग घेतली. त्यांना बॅटिंग करताना अंदाज आला नाही आणि त्यांच्या विकेटा पडल्या आणि आम्हाला परत आम्ही थांबवून निवांत स्कोर केला. पूर्ण अंदाज विकेटचा आता आलेला आहे. तर आता मॅच बघत बसाय. ही झाल्यानंतर आपली मॅच असणार आहे. तर आता बाहेर आलो मॅच बघत आणि नाश्ता करणार आहे. थोडं लाईटली खाणार. 3 वाजता येऊन थांबलो आहे आणि सगळ्यांना भूक पण लागली आहे. थोडा लाईटली नाश्ता करायचा आणि परत मॅच बघत आणि जाऊन बसायचं. चौकातच आले आता सगळीच बाहेर आलो आहे आम्ही. तर आता मैदानात चालू असेल सामना. पुणे संघाने जिंकला. 118 केलता 7 ओव्हरला आणि 118 पाटला करत शिराळा संघ 30 धावांनी हारला, म्हणजे बॅकला आला. आणि आता विनरचा सामना पुणे विरुद्ध दोस्ती स्पोर्ट्स कवटेमंगळ असा सामना आहे. आणि आमचे सगळे गँग बसले इथं पायरीवरच बाहेर मॅच बघत. आता इथनं टॉसला चाललेत सर टॉसला चालले. टॉस करणार आणि मग आता आपली मॅच मैदानात जायचं. तर आता टॉस झाला आणि टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आहे की 7 ओव्हर पहिला खेळून काढायचे आणि 70 प्लस ते 80 प्लस करण्याचा प्रयत्न करायचा. जोरे ने इसको किया है तैयार. इस बार लोअर फुल टॉस दी क्लास एक्सलेंट, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाइक वाओ एज लाइक विराट कोहली. और ये देखिए अंपायर का चमचमाता अंदाज, क्या कमाल के अंदाज में दिया है चौका. 1 2 3 4 लकी ड्रॉ. लेकिन इसके लिए शर्त है, जो दर्शक गॅलरी. तर आत्ताच आमची मॅच झाली आणि पहिला बॅटिंग आले. टॉस जिंकून आम्ही चेस करायचा निर्णय घेतलेला. पहिला बॅटिंग करत फक्त आमच्या 7 ओव्हरला स्कोर झाला 56-57 झाला. आणि अपोजिट संघा पुणे संघा पुणे संघानं या 5 ओव्हरमध्ये चेस केला आणि आम्ही हारलो. तर आता मैदानात सामना विटा विरुद्ध शिराळा नागपूर शिराळा असा असणार आहे. आणि आम्हाला एक चान्स आहे, त्यांचा जो जिंकल तो आमच्यावर मॅच प्री क्वार्टरचा सामना खेळणार आहे. तर आत्ताच जेवण बसले. जेवणा नियोजन तर एवढं भारी केलं. तर शिरा कसं होता? छान होता. किती खाल्लं पण काय करायचं का काय झालं गडी नाराज आहे जरा. मेन म्हणजे कोण हो? हां, महेश नानगोडेची विकेट घ्यायची होती ना. पण जरासा गोळ झाला की किती गेला 16 गेला ओव्हरला आणि नानगुडेची विकेट मिळाली नाही. त्यामुळे जरा नाराज झाला आहे. म्हणून जराच भात जरा शिरा खाऊन सगळी बसलेत लाईटली खाऊन. कारण का नंतर लगेच मॅच आहे चालू असतील मैदानातले झाल्यानंतर. त्यामुळं खाऊन सगळे मॅच बघत बसतात कोण कसा. आणि आमचा गडी बघा जरा खाल्ले करत एवढं खाल्ले की गडी झोपायला जातं. मॅच बघत झोपला आहे. गडी कोमातच गेलाय. तर मैदानात चालू असेल सामना. असं वाटत होतं स्टार्टिंगला की शिराळा संघ हा लॉस होतोय का, म्हणजे हारतोय. कारण का 17 धावा करत होते 7 ओव्हरला 10,000 रन रेट होता. पण तीच मॅच आता 6 बॉलला 30 ओव्हर आणून ठेवली आहे. आणि याचं कारण म्हणजे विजय पावले. बॉलिंग टॉप क्लास असल्या डेंजर बॉलिंग बघायला तर असला फील व्हायला लागला भारी. लय डेंजर दिसायला लागले. आणि 6 ओव्हरला फक्त 40 धावा दिल्या त्या आणि 6 बॉलला 31 धावा राहिलेत. 6 बॉल 31 राहिलेत. म्हणजे शिराळा जिंकल्यातच जमा आहे. आणि आता प्री क्वार्टरचा सामना शिराळा विरुद्ध दोस्ती स्पोर्ट्स कवटेमंगळ असा सामना लागणार आहे. आणि त्यात जो जिंकल तो क्वार्टर फायनल खेळणार आहे. डॉक्टरांचा बी फोन येऊन गेलेला आहे. एवढं पैसे लावलेत म्हणलं फोन येणार. चांगलं खेळलं पाहिजे. 20,000 रुपये इंटरव्ह्यू भेटले. 20,000 रुपये. आता टॉसला बोलवलेत सर. टॉसला चाललेत. एसके बिस्के सगळे आमचे आवरून तयार आहेत. मॅच काय बी करून जिंकायची आहेच आहे. पहिला बॅटिंग टॉस जिंकला की पहिला आम्ही चेसच करायचा. आत्ताच ठरवले पहिला बॅटिंग नाही घेणार. पहिला बॉलिंग करून त्यांना 70-80 पर्यंत थांबवी आणि मग चेस करण्याचा प्रयत्न करीन जाता. तर आता जाऊन पहिलीजवळ बसायचं तिथं. तर चला जाऊया मॅचचा अपडेट आपण काय बोलतच राहूया. चेंडू 13 धावा, निर्णायक चेंडू आहे. फटका पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतले. दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय आणि इथं मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे मागणी असेल.
तर आत्ताच मॅच झाली आणि प्री क्वार्टरच्या सामन्यात पहिला शिराळा खेळला आणि 7 ओव्हरला 75 धावाचं टार्गेट आम्हाला ठेवलेलं आणि 75 धावांचं टार्गेट चेस करताना आम्ही एवढ्याच जवळ गेलतो की माझ्याकडनं चूक झाली. माझी तिसऱ्यांदा झाली असं माझी की मॅच माझ्याकडून फिनिश झालीच नाही. म्हणजे हातातली मॅच गेली. 6 बॉल 11ची मॅच मी घालवून बसलो. माझी विकेट पडली तिथं आणि 4 बॉलला 9 मागं निघल्याच नाहीत. त्यामुळे सगळं घोळ डाय मारलो असले जोरात लागले. तुम्हाला आता हातात दाखवतो. सगळं हात भडभडाला एवढं जोरात लागले सगळं हात. आणि 9 बॉल 1 मिळालेला पण काय आमच्या प्लेअरनं सोडून दिला. 2 बॉल 5च्या मॅचला 1 बॉल 4वर मॅच आली आणि मॅच आम्ही ते हारून बसलो. हातातली मॅच गेली आणि आता आमचा इथून क्वार्टर फायनलचा सामना खेळण्याची इच्छा राहिली. आता इथून आमचा दरवाजा बंद झाला आहे. आता कपडे चेंज करायचे आणि इथून निघायचं घरी. आता काय मॅच बघत थांबणार नाही कारण का जायला वेळ होते. उद्या कॉलेजला जाऊन प्रॅक्टिकल द्यायचे आहेत. त्याचा आणि डोक्याला ताप आहे. आता वाजलेत 1 जाऊस्ता का 2 वाजतात. जाऊन झोपून सकाळी 7ला उठून लवकर जायचं आहे. तर चला जाऊया. काय वाईट तर वाटायला लागले की सरांनी 20,000 रुपये भरून एंट्री दिली आणि आम्ही ठीक आहे सोडा एवढं पण याय नको पाहिजे. एवढे मॅच जवळ नाही जिंकलेले मॅच आम्ही हारायला नको पाहिजे. पण क्रिकेट आहे हार जीत होतं राहते. पण हारलं जाऊ दे. आता बोलून काय फायदा नाही. कोणाला काय बोललं की राग येणार त्यापेक्षा जाऊ दे सोडून द्यायचं. चला जाऊया आता आवरून. तर आता आलो आहे आपण आपल्या घरी आणि सीन मॅचचा असा झाला आहे की नागभूमी शिराळा ही सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. आपल्याला ज्या टीमनं हरवलं ती टीम सेमीसाठी गेल्या आणि कपडे चेंज करताना गुडघ्याला लई लसालतं म्हणून बघाल तो काय झालं आहे. तर तुम्हाला अनेकदा होतो पराक्रम की जरा झूम करून दाखवतो. हे लागले असलं लागले का नाही की वाईट दुखा लागले भयानक. आता टॉर्च लागणार नाही जा आता टॉर्च लावून दाखवला असतं. सगळा गुडघा सालटला आहे. लई लसा लागला. ते सालटलं वेगळं हाताचं सालटलेलं वेगळं आणि एवढ्यावरच जरा कणकण आल्या आणि यायला आम्हाला वाजले 4. आता 4, 5, 7 2 तास झोपून लगे कॉलला जायचं आहे. काय अवस्था बेकार पण स्ट्रगल केलं पाहिजे आणि त्यात आणि टेन्शन आलं की बॅटला बॉल लागणं झालेत. काय झाले मला समजेना पण ठीक आहे जाऊ दे. आता काय त्या विषयावर बोलण्यात काय अर्थ नाही. तर आजच्या व्लॉगचा करू इथंच एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.